नातू आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या बंडू आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय आणि हा आतापर्यंतचा 10वा गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून आयुष कोमकर हत्या प्रकरण घडलं त्यानंतर अनेक लोकांनी समोर येऊन गुन्हे दाखल केले, काही गुन्हे पोलिसांनी स्वतःहून दाखल केले आणि त्या सगळ्याच्याच नंतर आता या बंडू आंदेकरवर तब्बल 10वा गुन्हा दाखल झाला। हा सगळाच गुन्हा जो आहे तो फसवणुकीच्या प्रकरणातला सगळा गुन्हा आहे। हा गुन्हा नेमका काय आहे, कुठे दाखल झाला आणि हे प्रकरण नेमकं काय, कशा पद्धतीने फसवणूक केली गेली होती, या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुख्यात गुंड बंडू आंदेकरवर हा 10वा गुन्हा खरं तर दाखल झालेला आहे। त्याच्यावर आधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतरचा आजचा हा जो गुन्हा आहे, खरं तर काल हा गुन्हा दाखल झालाय। या गुन्ह्यामध्ये जे काही म्हणण्यात आलंय, म्हणजे एफआयआर मध्ये जी काही फिर्याद नोंद केलेली आहे त्यानुसार हा संपूर्ण गुन्हा हा फ्लॅट विक्री आणि बनावट दस्त वगैरे या संपूर्ण प्रकरणातला हा गुन्हा आहे। मुळातच उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोंडवे धावडे मधलं हे संपूर्ण जे तक्रारदार आहेत ते त्या ठिकाणचे वास्तव्याला आहेत, मात्र ही सगळी जी घटना घडली आहे ही उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या त्यांच्या हद्दीमध्ये घडली आहे। उत्तम नगरच्या या संपूर्ण भागामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांच्या मालकीची काही जागा होती। त्यांनी हे सगळे जे या प्रकरणातले आरोपी आहेत, म्हणजे 3 आरोपींविरोधात हा सगळा गुन्हा आहे, ज्यामध्ये पहिलं नाव आहे अर्थातच सूर्यकांत रानोजी आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर, दुसरं नाव आहे या प्रकरणामधलं महेश रामचंद्र तिखे आणि तिसरं नाव आहे अविनाश रामचंद्र पवार नावाची एक व्यक्ती आहे, त्यांचा भाऊ वगैरे आहे। अशा पद्धतीने 3 या प्रकरणामधले आरोपी आहेत ज्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालाय। फिर्यादीत असं म्हटलं गेलंय की हा जो काही गुन्हा आहे हे 3ही आरोपी यांनी एकत्र मिळून केला। या 3ही आरोपींना खूप मोठ्या विश्वासाने या बिल्डरने स्वतःची जागा जी काही आहे ती दिलेली होती, तिथे बांधकाम करण्यासाठी दिलेलं होतं आणि बांधकाम केल्याच्या नंतर या तिघांनी काय केलं तर या बिल्डरला विश्वासात न घेता बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर परस्पर इथले फ्लॅट विकले, त्याचे पैसे घेतले, या पैशांचा अपहार केला आणि त्याच्यानंतर ही जी जागा होती यावरती खरं तर बनावट दस्त बनवून घेतले आणि त्याच्याच आधारावरती बेकायदेशीररित्या कर्ज सुद्धा काढलं आणि ही संपूर्ण जी काही जागा या जागेवर त्यांनी बेकायदेशीररित्या ताबा मारला, असं सगळं या फिर्यादीत म्हटलं गेलंय। थोडक्यात अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये जर समजून घ्यायचं झालं तर जागा होती ज्या जागेवरती यांनी ताबा मारला, तिथले फ्लॅट जे काही होते हे फ्लॅट बेकायदेशीररित्या मेन जे या जागेचे मालक वगैरे होते त्यांच्या परवानगी विना हे सगळे फ्लॅट विकले, परस्पर पैसे स्वतःकडे ठेवले आणि त्याच्याच नंतर याच जागेवरती त्यांनी कर्ज सुद्धा काढले। तर अशा पद्धतीचा हा सगळा गुन्हा आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतरचा आता हा, जसं मी आधीही म्हटलं की हा 10वा गुन्हा दाखल आहे जो या बंडू आंदेकर वरती आता गेल्या काही दिवसांमध्ये दाखल झाला। त्यामुळेच आता कुठेतरी या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरचा पाय हा आणखीच जास्त गोत्यात आलेला पाहायला मिळतोय, कारण मुळात त्याच्यावरती इतके जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये त्याची मुख्य भूमिका असल्याचं जाणवत आहे, त्यामुळे मुळात तो त्या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। अजूनही त्याच्या सगळ्या वकिलांकडून कुठल्याही पद्धतीचा जामिनासाठीचा अर्ज करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे सध्या तो न्यायालयीन कोठडी भोगतोय। त्याची संपूर्ण जी फॅमिली आहे ती सुद्धा संपूर्ण फॅमिली न्यायालयीन कोठडीमध्ये। दुसरीकडे पोलिसांचा सुद्धा या सगळ्याच प्रकरणामधला तपास सुरू आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आता असं आहे की हा जो काही 10वा गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा मुळात इतका सिरियस आहे कारण 55 गुंठ्यांची ही सगळी जमीन आहे, ज्या जमिनीवर ताबा मारून हे सगळं पुढचं प्रकरण केलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणात सुद्धा बंडू आंदेकर वरती कठोर कारवाई होऊ शकते। खरं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरवर, त्याच्या संपूर्ण टोळीवर इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई केलेली पाहायला मिळाली। म्हणजे अगदीच नागझरी परिसरामध्ये असलेलं गणेश पेठेतल्या त्या संपूर्ण जागेवरती असलेलं जे काही बेकायदेशीर फिश मार्केट होतं, मासळी बाजार होता, तो संपूर्ण बाजार उद्ध्वस्त करून टाकला। दुसरीकडे त्याने बेकायदेशीर ज्या काही टपऱ्या उभारलेल्या होत्या, काही ठिकाणी बांधकामं केलेली होती, असं सगळं सुद्धा बुलडोजर चालवून अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आलेलं पाहायला मिळालं। तिसरीकडे या संपूर्ण टोळीचे कुठे कुठे लागेबंदे आहेत किंवा या टोळीमध्ये आणखीन कोण कोण काम करतंय, त्यांचा या प्रकरणाशी नेमका कसा कसा संबंध आहे, किंवा या संपूर्ण बंडू आंदेकर वरती आधीचे जे काही गुन्हे असतील किंवा आता समोर येऊन तक्रारदारांनी जे काही गुन्हे दाखल केलेत, या सगळ्याच गुन्ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण या टोळीला हेरून ही टोळीच नेस्तनाबूत करायची, अशा पद्धतीने संपूर्ण कामकाज जे आहे ते पुणे पोलिसांचं आणि पुणे महानगरपालिकेची सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना मदत मिळाली। या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांकडून खरं तर ही सगळी कारवाई करण्यात आली। मात्र त्यानंतर सुद्धा बंडू आंदेकरची नवनवीन प्रकरणं समोर येतच आहेत।
पुणे पोलिसांनी सुद्धा त्या संदर्भातलं आवाहन संपूर्ण जनतेला केलेलं होतं की अशा पद्धतीने जर बंडू अंधेकरने कुणाला त्रास दिलेला असेल, कुणाकडून खंडण्या घेतल्या असतील किंवा असंच काही बेकायदेशीररित्या जागेवरती ताबा वगैरे मारल्याची काही प्रकरणं असतील तर न घाबरता तक्रारदारांनी पुढे यावं, तक्रारी नोंद कराव्यात. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये अनेक तक्रारदार जे आहेत ते समोर येऊन हिंमत दाखवून कुठेतरी या सगळ्या गँगस्टर्सच्या विरोधात बोलताना पाहायला मिळतात. म्हणजे अगदीच निलेश घायवळ प्रकरणामध्ये सुद्धा तसंच घडतंय आणि इकडे बंडू अंधेकर प्रकरणामध्ये सुद्धा तसंच घडताना पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या प्रकरणातला जो काही गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा उत्तम नगर पोलिसांकडून तपास चालू झालेला आहे. तब्बल 2009 ते 2024 इतक्या मोठ्या पिरियडमध्ये हे सगळं घडलेलं होतं. कोट्यावधींचा हा सगळा अपहार आहे. त्यामुळे हे कोट्यावधी रुपये नेमके कुठे कुठे वापरले गेले, कशा पद्धतीने वसूल करण्यात आले, या प्रकरणामध्ये केवळ हे 3च आरोपी आहेत की या सगळ्यांना आणखी कोणाची साथ होती, अशा सगळ्याच अनुषंगाने हा तपास केला जाणार आहे. आणि एकीकडे आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर आधीच अडचणीत अडकलेला बंडू अंधेकर आता या प्रकरणामुळे सुद्धा आणखी अडचणीत येणार आहे आणि त्यामुळेच त्याच्यावरती आणखी कोणकोणत्या स्वरूपाची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.